जंगलातील त्याचं प्रत्येक पाऊल, त्याची प्रत्येक डरकाळी आणि त्याच्या प्रत्येक पंजाचा ठसा एका निरोगी जंगलाची साक्ष देतो. तो म्हणजे आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय प्राणी वाघ, म्हणजेच रॉयल बेंगॉल टायगर. नमस्कार, मी जीवशास्त्रज्ञ डॉक्टर अभिषेक साटम. आज आहे 29 जुलै आणि हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या दिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया वाघांबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी. एकेकाळी जगात वाघांच्या 9 उपप्रजाती अस्तित्वात होत्या, पण आता त्यापैकी फक्त 7 उपप्रजाती जगात अस्तित्वात आहेत. त्यापैकी नष्ट झालेल्या 3 उपप्रजाती म्हणजे पाली वाघ, जावा वाघ आणि कॅस्पियन वाघ. आणि आज अस्तित्वात असलेल्या 6 उपप्रजाती बंगाल वाघ, सायबेरियन वाघ, दक्षिण चिनी वाघ, मलयन वाघ, सुमात्रन वाघ, इंडो चायनीज वाघ. भारत हा जगातील सर्वात वन्य वाघ असलेला देश आहे. जगातील सुमारे 75% वन्य वाघ भारतात आढळतात. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, पण त्याचबरोबर ही एक मोठी जबाबदारी सुद्धा आहे. 1973 साली भारत सरकारने प्रोजेक्ट टायगर सुरू केला. त्यावेळी देशात वाघांची संख्या धोकादायकरित्या कमी झाली होती. काही निवडक व्याघ्र राखीव क्षेत्रापासून सुरू झालेला हा प्रवास आज देशभर विस्तारला आहे. प्रोजेक्ट टायगर हा जगभरातील संवर्धनाच्या प्रकल्पांपैकी एक यशस्वी प्रकल्प आहे. आज भारतात 58 व्याघ्र राखीव क्षेत्रे असून ती लाखो हेक्टर जंगलांचे संरक्षण करत आहे. 2022च्या व्याघ्र गणनेनुसार भारतात वाघांची किमान संख्या 3682 इतकी नोंदवली आहे. वाघ हा अन्न साखळीतील सर्वोच्च भक्षक आहे, त्यामुळे त्याला अमरेला स्पीशीज असं म्हटलं जातं. वाघांचं संरक्षण ही केवळ वन विभागाची जबाबदारी नाही. वनरक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक, स्थानिक ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था आणि जागरूक नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच भारताने वाघ संवर्धनात जगासमोर आदर्श निर्माण केला आहे. तरीही आज वाघांसमोर अनेक आव्हाने आहेत. अधिवासाचा ऱ्हास, जंगलांचे तुकडीकरण, बेकायदेशीर शिकार, मानवी वाघ संघर्ष आणि हवामान बदल या प्रत्येक समस्येवर वैज्ञानिक संवर्धन आणि लोकसहभाग या दोन्ही गोष्टींची गरज आहे. नागरिक म्हणून आपणही वाघ संवर्धनात योगदान देऊ शकतो. जंगलाचा आदर करा, वन्यजीवांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नका. जबाबदार पर्यटन करा आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा. वाघ वाचवणे म्हणजे केवळ एक सुंदर प्राण्याचे संरक्षण नाही, तर संपूर्ण परिसंस्थेचे, जैवविविधतेचे आणि आपल्या अस्तित्वाचे संरक्षण आहे. या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनी चला एक संकल्प करूया. वाघ वाचले तर जंगल वाचेल, कारण वाघांचं भविष्य म्हणजेच निसर्गाचं भविष्य. व्याघ्र संवर्धन हीच निसर्ग संवर्धनाची गुरुकिल्ली आहे. धन्यवाद.